चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बदल करतोय. 3 षटकांची मॅच आहे त्यामुळे विवेक जी पाटील सर हे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील. 3 षटकांची मॅच आणि करूया विवेकजी पाटील यांच्या आवाजातून मॅचला स्टार्ट. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत पांदिवे नूर 11 पांदिवे आणि डोंगरी 11 डोंगरी. प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसरा साखळी सामना विनर्स वर्सेस विनर. चला टॉस आपण करतोय आणि लगेच मॅच कडे लक्ष वेधूया. विवेकजी पाटील सर आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांच्या आवाजातून आपण या सत्राला ऐकूया. करण कोहली आपण कुठे असाल तर लगेच मंचावरती या. करण कोहली आमचे स्कोरर आपण मंचाशी संपर्क साधा. 3 षटकांची मॅच. बॅटची इनर एज मागे चाललाय बॉल. फिल्डर्स त्या ठिकाणी तैनात आहेत आणि रन्स मिळेल अवघे एक सिंगल. चला करणजी कोहली आलेत आमचे स्कोरर आणि विवेकजी पाटील यांच्या गोड आवाजातून आपण ऐकूया या सत्राला. नेक्स्ट मॅचचा टॉस झाले आणि डोंगरी 11 डोंगरी संघानं तिथे नाणेफेकी जिंकले. त्यांच्या विरोधात नूर 11 पांदिवे पुढची मॅच खेळेल. ती मॅच देखील 3 षटकांची आणि सर्वाधिक धावा काढणाऱ्या या 2 मॅच मध्ये पुढच्या फेरीमध्ये त्या संघाला आपण प्रवेश देऊ. लेट्स प्ले. तर आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना पुंडे पक्ष सुरुंगपाडा संघाने नक्कीच नाणेफेक जिंकले. प्रथमतः क्षेत्ररक्षण 3 चेंडूचा वाजविकेल संपतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 4 अशी धावसंख्या. स्ट्राईकवर साहिल ठाकूर. यावेळी चेंडू सीमारेषेकडे जातोय. इट्स अ माइटी हिट ह्यूज ह्यूज 6 सीमारेषा पार षटकार. पाठवतोय 6 धावांसाठी. 4 चेंडूचा वाजविकेल संपतोय. धावसंख्या धावफल करू आपण पाहतोय बिनबाद 10 एका दशकामध्ये. या षटकातील सेकंडला चेंडू. यावेळेस पुन्हा चेंडू सीमारेषेकडे जातोय. पायलेकडे जातोय. चेंडू सीमारेषा पार चौकार लगावला जातोय. सर चेंडू द्यायचा आहे. सुरेख फलंदाजी आपण पाहतोय साहिलच्या माध्यमातून. षटकार लगावल्यानंतर बॅक टू बॅक चौकार लगावला जातोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 अशी धावसंख्या धावफलकावर. श्रीराम फुंडे यांच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र जेल पकडला जातोय. मोठा मासा गाळा लागतो. बॅक टू पॅव्हलियन साहिल ठाकूर. घेत ना
तर आपण पाहतोय वैयक्तिक पहिले सांघिक दुसरं षटक गोलंदाज अलंकार तांडेल मागच्या सामन्यामध्ये ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती शेवटचं षटक फेकलं होतं 2 विकेट घेतल्या होत्या आणि एकच धावसंख्या खर्च केलेला हा गोलंदाज नवीन फलंदाज आपण पाहतोय जीत यावेळेस मयूर स्ट्राईक वर जेल खाली क्षेत्ररक्षण असेल अप्रतिम क्षेत्ररक्षण जेल जरी भूमीला दान झाला होता परंतु तो प्रयत्न खूप सुंदर प्रयत्न आपण पाहतो क्षेत्ररक्षण माध्यमातून आणि 2 धावसंख्येकडे वाढती धावसंख्या एक षटक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद 16 धावसंख्या धावफलकावर यावेळी पुढचा चेंडू यावेळी चेंडू सीमारेषा पार होतोय 6 धावांसाठी षटकार ते 10 धावसंख्या देऊन 3 विकेट घेतल्या तोच हा गोलंदाज यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेकडे जाताना पाहतोय चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात या 2 धावसंख्या वाढती धावसंख्या 24 धावसंख्या धावफलकाला गावली जातोय चांगल्या प्रकारची फलंदाजी यावेळेस मयूरच्या माध्यमातून होतोय गोलंदाजाला आता कायचा कमबॅक करावा लागेल मागच्या सामन्यामध्ये जी किमया केली होती ती किमया आता करावी लागेल अलंकार याला यावेळेस चेंडू भिडकावून दिला जातोय पुन्हा एकदा येतोय सीमारेषा पार आउट ऑफ द पार्क षटकार तर मात्र अलंकार याला काहीसा संघर्ष करावा लागेल आजचा संघर्ष तुमचा उद्याचं सामर्थ्य ठरू शकतोय या षटकातील 2 चेंडूचा वाजवी खेळ बाकी असताना धावसंख्या आपण पाहतोय 30 धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये ऑन फायर साहिल यावेळेस 5 चेंडूत 19 धावसंख्या 5 मयूर 1 धावसंख्या दुसरी कॉल आणि बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात या 2 धावसंख्येने वाढती धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 1 बाद 32 शेवटचा चेंडू या षटकातील एक षटक आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 32 अशी धावसंख्या श्रीराम फोंडे यांच्या माध्यमातून स्ट्राईक वर पुन्हा एकदा मयूर 2 षटकाच्या सहाय्याने केला असला मयूर चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय एक घणाघाती हल्ले केले जातात अलंकारच्या वर गोलंदाजीवर उर्वरित या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू फायनल फील्ड केला जातोय आणि बघता ते धावसंख्या पूर्ण केली जातोय थोडासा पंबल क्षेत्ररक्षण होतं पण एका धाव समाधान 2 षटक संपले जातात आणि 2 षटक समाप्तीनंतर 1 बाद 33 अशी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय
नवीन फलंदाजीवर संग्राम मात्रे. यावेळी सचिन पहिल्या चेंडूवर कमबॅक करतो. पहिल्या चेंडूवर विकेटचं फॉलोअप एक मोठा मासा म्हणावा लागेल. चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना मयूर याला बॅक टू पॅव्हलियन करतोय. आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरा चेंडू. स्ट्राईकवर संग्राम. यावेळेस मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र बायच्या स्वरूपात सॉरी बॅटकटच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळतोय. या एका धावने वाढती धावसंख्या धावफलकावर 34 धावसंख्या. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. या पूर्वार्धातील 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभाराव्या लागतील त्या श्रीराम फुंडेयाला. कारण आपण पाहिला तर मागच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी जवळजवळ 46 धावसंख्या आपण आशिष मतेच्या चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिली आशिषच्या माध्यमातून. या षटकातील पुढचा चेंडू सचिन याचा तर स्ट्राईकवर आता स्ट्राईक मिळेल जीत याला. जीत आपलं वैयक्तिक खातं कोणत्या धावसंख्येने उभारणार. तिसरा चेंडू यावेळेस पंच दाद घेतात. पंचाच्या माध्यमातून अवंतर चेंडूची घोषणा होते. धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या धावफलकार आपण पाहतोय 35 धावसंख्या 2 विकेटच्या मोजल्यामध्ये. पुन्हा एकदा आपल्या षटकाची सुरुवात असेल. आपल्या पुढच्या चेंडूची सुरुवात करेल पुन्हा एकदा सचिन. यावेळेस चेंडू नक्कीच एक्स्ट्रा करून चेंडू फील्ड केला जातो आणि बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात. थोडस खराब क्षेत्ररक्षण त्याचा कन्वर्ट 2 धावसंख्येमध्ये होतोय आणि 2 धावसंख्या वधारली जातोय. 37 धावसंख्या 37 लॉस ऑफ 2 विकेट. प्रोग्रेसिव्ह थर्ड ओव्हर. अजूनपर्यंत या पूर्वार्धातील आपल्या वैयक्तिक कोट्यातील 3 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक असताना गोलंदाजीवर पुन्हा एकदा सचिन. यावेळेस पुन्हा एकदा अवांतर चेंडूची घोषणा केली जातोय. थोडेसे खराब गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून. दोन्ही षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 38 धावसंख्या. पुन्हा एकदा सचिन आपल्या गोलंदाजीला सुरुवात. यावेळेस पुन्हा एकदा अवांतर चेंडूची घोषणा होते. खराब गोलंदाजी. वारंवार बॅक टू बॅक अवांतर चेंडू फेकले जातात आणि त्याचं नक्कीच बेनिफिट मिळतो यावेळेस श्रीराम फुंडे संघाला. धावसंख्या वधारली जातो. 39 धावसंख्या. 39 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर. आपल्या षटकात पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळेस सचिन. बॅटची इनरेज लागतो. चेंडू मात्र सीमारेषेकडे जात असताना 2 धावसंख्या पूर्ण होतात आणि बघता बघता 3 धावसंख्या यावेळेस पूर्ण केल्या जातात. नक्कीच गुड रनिंग म्हणावे लागेल जित आणि संग्रामच्या माध्यमातून. या 3 धावसंख्या वाढती धावसंख्या 42 धावसंख्या. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील या पूर्वार्धातील आणि 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस असेल संग्राम याचा. तर 2 चेंडूमध्ये नक्कीच कमीत कमी धावसंख्या देण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यावेळेस सचिनचा असेल. पाहायचं या 2 चेंडूमध्ये कितपशा धावा जमा करणार यावेळेस श्रीराम फुंडे. आपल्या षटकातील 5व्या चेंडूची पेके करताना सचिन. स्ट्राईकवर आता स्ट्राईक असेल ते संग्राम याला. संग्राम आतापर्यंत 1 चेंडू केल्याने 1 धावसंख्येवर खेळत असलेला संग्राम स्ट्राईकवर. 5वा चेंडू यावेळेस सचिनचा. झेल यावेळेस पकडला जातोय. विकेटचं फॉलोअप होतोय. बॅक टू पॅव्हलियन संग्राम.
आपण पाहतोय तरंग शेवटचा चेंडू या षटकातील पूर्वार्धातील शेवटच्या चेंडूचा वाज केल बाकी धावसंख्या आपण पाहतोय 4 बाद 42 धावसंख्या श्रीराम फुंडेच्या माध्यमातून शेवटचा चेंडू नवीन फलंदाज यावेळेस तरंग सचिन तरंग आपल्या या पूर्वार्धातील आपल्या कोट्यातील शेवटच्या चेंडूचं वाजवी केलं बाकी असताना गोलंदाज सचिन शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न यावेळेस फसला जातो आणि चेंडू नक्कीच निर्धाव असेल 3 षटक संपले जातात 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 42 धावसंख्या आणि 43 धावचे का मापकचं आव्हान असेल सुरंगपाडा संघासमोर. चला आपण उद्याच्या तिसऱ्या रजनीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे आणि त्यांच्या विरुद्ध पप्पन 11 कोलके फेट या दोन संघांना विनंती केली जाते आणि सूचना केली जाते की उद्या पहिल्या राऊंडसाठी मी 7 वाजता रिपोर्टिंग करायची आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय आर्यन्स ग्रुप शिमलावरून रिटर्न होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 12:20च्या ट्रेन ते आलेत. मला वाटतं एंट्री गेट आहे तिथून जागा मोकळी करायची आहे. संपूर्ण आर्यन ग्रुप भूषण सरांसोबत रॉयल एंट्री पाहायला मिळेल तर एंट्री गेट वरून आपण जागा मोकळी करायची आहे. थोड्या वेळातच आर्यन्स ग्रुप यांची रॉयल एंट्री पाहायला मिळेल. हॅलो हॅलो धन्यवाद विवेकजी पाटील सर यांना आपण ऐकलं आणि जाऊया लगेच मॅच कडे जिथे एक मोठा स्कोर बनलाय 3 षटकांची मॅच परंतु प्रत्येक बॅट्समॅनला सुवर्ण संधी आहे. विंदणे ग्रुप ग्रामपंचायतीचे युवा सदस्य रोहितजी नाईक टाकीगाव यांच्याकडून पारितोषिक आले. 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर खेळाडूंना ती 2000 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी आय थिंक 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला मॅचला करूया स्टार्ट. पहिलाच बॉल लॉफ केलाय मिडॉनला खेळाडू तैनात आहे. मागच्या मॅचचा हिरो आहे अगदी आशिष मते त्यामुळे त्याच्याकडे देखील लक्ष राहील या मॅच मध्ये. टार्गेट आहे तब्बल 46 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये.
चला यस 43 धावसंख्येचा पाठलाग आहे. 43 धावसंख्येचं आव्हान. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये रोहितजी नाईक टाकीगाव यांच्याकडून पारितोषिक आले. सुरुंगपाडा टीमच्या खेळाडूंना कुणी मारू दे. अगदी काही क्षणामध्ये एक रॉयल एंट्री तुम्हाला होताना पाहायला मिळेल. आपल्या मोठीजुई गावातील सर्वात श्रीमंत बॅच मधला ग्रुप म्हणजेच आर्यन्स मोठीजुई ग्रुप त्यांचा शिमलावरून आताच पनवेल ठिकाणी आगमन झालंय. पण काही कारणास्तव ट्रॅफिक मुळे पिकअप करण्यासाठी जाणारी स्मिथ ट्रॅव्हलर्सची बस थोडी उशिराने झाली आहे. म्हणून द्रोणागिरी भूषण भोईर सरांसोबत त्यांची एंट्री थोडी उशिराने होणार आहे. काही क्षणामध्ये त्यांची रॉयल एंट्री आपल्याला या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. चला इथे चांगली स्टार्ट. ओ लॉफ्टेड ड्राइव्ह, व्हॉट अ स्ट्रोक. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध धाडलाय सीमा पार. पाठलाग करायचा आणि ते धूम धडाक्यात सुरुवात केली आहे बॅट्समॅन मातीश मध्ये आणि त्याच्या सोबतीला आशिष. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि मागील 2 बॉल मध्ये एक चौकार आणि एक षटकार आणि एक सिंगल न 11 बनल्यात. चांगली बॅटिंग करतात सध्याच्या घडीला आतिश. स्वीप केलाय, अगदी झोपून हा फटका ठोकलाय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी, अनस्टॉपेबल बॅटिंग. आणखीन 4. मॅडी सँडी आणि हे चॅन्डी आमचे. चला इथे डॉट बॉल. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये, प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये. रोहितजी नाईक टाकीगाव ग्रुप ग्रामपंचायत सदस्य विंदणे यांच्याकडून पारितोषिक घ्या. एक दर्जेदार व्यक्तिमत्व आणि जे पारितोषिक लावले सुरुंगपाडा टीमच्या खेळाडूंना. ओ आले, जागा बनवली आणि त्याच्यानंतर आजच्या रात्रीतला सर्वाधिक लांब षटकार आतिश मतेच्या बॅट मधून आलाय. बारा चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता. काय तडाखेबाज बॅटिंग केले पहिल्या ओव्हर मध्ये आतिश मतेनं. अगदी आतिषबाजी करताना पाहायला मिळाल्या. चांगले फटके त्याने कन्वर्ट केलेत. राहुल स्पोर्ट्सचे बॅटॅक जर कुठल्या खेळाडूचे राहिले असेल, स्नुरिले व पांदेवेचे खेळाडू आलेत कदाचित त्यांचे. 12 चेंडू आणि 22 धावा. मॅच अद्यापही ऑन आहे, पण ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हर मध्ये दमखम दाखवलाय. ओ फिरून खेळलाय का, बॅटिंग सुरू है. न थके पाव कभी, नई हिम्मत हारी है, मैंने देखे कई दौर और आज भी सफर जारी है. आणखीन एक कडक स्ट्रोक.
खेळाडू सांगतात आणखीन 60 असते तरी मारले असते. आणखीन एक षटकार. बॅटिंग करतायत. आणखीन एक तडाखा. आता बॉलला पाठवलंय रिव्हर्स स्वीप. स्विच हिटचा दिलाय दणका. 4 रन. फेअर डिलिव्हरिंग तिसऱ्या पंचांनी घोषित केले इथे. समीकरण आता 7 चेंडू आणि 8ची आवश्यकता. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. रन्स मिळतील 4. माझी मजबूत पांदिवेंग आणि डोंगरी 11 डोंगरी अशी पुढची लढत आहे. आणि पुढच्या मॅचला आपण सुरुवात करू. 6 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल आणि 4 धावा. आशिष खेळतो या मॅच मध्ये 19 बॉल मध्ये आणि त्याला तेवढीच तगडी साथ दिले. 5 बॉल मध्ये 20 धावा. अतिश मते. 6 बॉल 4 ची आवश्यकता. लॉफ्टेड फटका
5 बॉल शिल्लक ठेवून 43चा पाठलाग या ठिकाणी सहजरित्या केलाय आणि इथून ही मॅच जिंकले मयूर स्मृती. सुरुंगपाडा टीमनं अभिनंदन.